रवींद्र वायकरांना जिंकवण्यात निवडणूक अधिकाऱ्यांचा हात आहे। वंदना सूर्यवंशींची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला। मतमोजणीचं सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत? पोलीस ठाण्यातला जप्त फोन बदलण्याचा प्रयत्न आहे। सातारकर नावाचा माणूस कोणाशी संबंधित आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय। तपास अधिकाऱ्याला सुट्टीवर का पाठवलं असा थेट सवाल आता संजय राऊतांनी उपस्थित केला। कीर्तिकरांना विजय घोषित केलं होतं, तरीही दोनदा फेर मतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे। त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक, तो त्यांचा प्रांत नाही। सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही? त्यांना कोणाचे फोन या काळामध्ये आले? वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे। वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशनमध्ये येरझारा घालत होते? सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो। माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे। त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे। मेरी जानकारी है वहाँ के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया, क्योंकि वो जांच कर रहे थे। कोई नया अफसर लाके अपना रखा है। कोई सातारकर नाम का एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर जो वायकर के रिश्ते में है, वो वहाँ 4 दिन से कुछ डील कर रहा था वनराई पुलिस स्टेशन में। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।